अरे माझा झुमदेव बाबानी, अरे माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव बाबानी। माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव बाबानी, घडली कुठं घटना? मगरली गावचे शेरती नावाचे सेवक होते, ज्यांनी बाबाला निमंत्रण दिले आणि निमंत्रण दिले कशाचे? चला मंगळ कशा तलाव बघण्याकरता। बघा समोर काय घडलं सेवकांना। अरे माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव बाबानी, माझा झुमदेव सात-आठ सेवकांनी तयारी केली। तलावने मंगळ कसा तलाव बघण्याकरता जायचं म्हणे, तर बैलगाडी झुकली। तर बघा बैलगाडी झुकली तर बैलगाडीचा एक बैल होता म्हातारा, एक बैल म्हातारा होता आणि रस्ता फार अवघड होता, वाट होईल म्हणते, कठीण होईल म्हणते। तर महान तेही बाबा झुमदेवजी म्हणतात त्या बैलाला तुम्ही झुपा म्हणते, जे काय होईल ते ईश्वर काही म्हणते। तर त्या म्हातारा बैलाला झुकलं आणि पहा समोर काय घडलं।
पण बाबा म्हणे सेवकांना की काय ना घ्यायला झुपा जे होईल ते ईश्वर पाहिजे म्हणे. ईश्वर कसं पाहिजे म्हणलं, जो माताला बैल होता तो चांगल्या बैलपेक्षा चांगल्या स्पीडनं चालायला लागला. नुसत्या कशाने? शब्दाने. काय झालं? काय झालं? बैल चालायला त्या शब्दाने, बैल चालवल्या पहा फक्त त्या शब्दाने. कोणी चालवले? कोणी? माझ्या जुंदेव बाबांनी, माझ्या जुंदेव बाबांनी. माझ्या जुंदेव बाबांनी, माझ्या जुंदेव बाबांनी. चौकीदाराने सांगितलं का मोंगर कशा तलावात जर गेले, एक वेळा तू गेला तो कधी वापस ये नाही. तलाव आहे खोल आणि पाण्यात जाडे होतात ये म्हणते, तो वापस येणे शक्य नाही. पण बाबांनी पहा शेवक गेले आणि शेवकांनी आज्ञा दिली की नदीच्या तलावाच्या काठावरती आंघोळ करायची. पण समोर काय घडले झालं? आंघोळ करून निघाले. पण काही सेवकांना वाटलं का इथे नाव आहे तर चला म्हणे त्या 7-8 सेवकांनी नावावरती फिरू म्हणे. बाबांनी आंघोळ केली रस्त्याच्या दिशेने निघले. पण ते सेवक नाव घेऊन त्या मोगल कशा तलावामध्ये गेले. मोगल कशाची घडलेली कहाणी आहे तुम्हाला सांगायला पाहिजे ना सेवकांनो. तर ते 7-8 सेवक त्या मोगल कशाच्या तलावामध्ये फिरण्या करताना गेले आणि बाबा आंघोळ करून परत आपल्या मुक्कामी दिशेने निघाले होते. काय घडलं जरा आणि 7-8 सेवक घेऊन बाबा रस्त्याने गेले मोगल कशा तलावाला घेण्याकरता. तर बाबांनी त्या सेवकांना आदेश दिला की तलावाच्या काठाने आंघोळ करायची.
आणि ते नाव घेऊन त्या तलावाने पोहायचं. पण काय घडलं जरा लक्षात पण डुबली कशी पाण्याला भरली पण वरता तलावण्यात होती. चमत्कार पहा कसा झाला. कोणी माझ्या झुंजे बाबानी माझ्या झुंजे तर बघा चमत्कार काय घडला. बाबांच्या ज्या पादुका होत्या म्हणजे चपला होत्या त्या चपला तलावाच्या काठाने होत्या आणि त्या चपलामध्ये ईश्वरी ठाव होता. पादुकामध्ये ठाव होता. तर त्या नावेवरती गोपीचंद सुपट नावाचे सेवक होते. तर ते नाव डुबायची. तर ते नाव तिथले एका सहकारीचे शब्द होते की बाबा असताना इथे नाव डुबल कशी. तर पहा त्या बाबांचा चपला ज्याला म्हणतो पादुका ज्याला म्हणतो त्या चपलाच्या स्वरूपामध्ये ईश्वरीचा भाव करत असतो होता. परमेश्वर उपस्थित होता. आणि म्हणून काय घडलं जगाचं आणि त्या बाबांच्या पादुकामध्ये ईश्वरी ठाव होता. परमेश्वरी ठाव होता. तर कोणते सेवक होते. कोणते पाय ठेवून नामेवर उभे होते. लक्ष्मणराव
झालं कोणी माझा जुंदेव बाबा माझा जुंदेव बाबा माझा जुंगे बाबानी माझा जुंगे बाबानी परमेश्वरी पादुका काठावर होत्या बाबाचे सेवक बाबांची मदत यांच्याकडून सुद्धा 100 पैसा दान आला आहे यांना बाबांचा आशीर्वाद बाबा नमस्कार आहे धन्यवाद कोटी कोटी नमस्कार त्या बाबांच्या पादुका होत्या त्या काठावर होत्या आणि त्याच्यामुळे त्या पादुकामध्ये परमेश्वर होता बाबांच्या पायाला काय झालं काटा रुटला गोटे रुटले तर बाबांना आम्ही चपरांची आठवण तर पहा काय झालं समोर त्याच्यानंतर मांजरी गावाचे कचरू सेवक होते त्यांनी बाबांना आदेश दिला की हे पाण्याने भरलेली नाव तू काठावरती आण तेव्हा सेवक उडाले आणि सेवक माधव त्या प्रसादाला उपस्थित होते तर दिवाणी चमत्कार पार झाला तिथे चौकीदार मला आजपर्यंत असं घडलं काय नाव घेऊन डुबली जायला म्हणून पण पहिल्यांदा घडलं म्हणजे दुर्गाची माझ्या लहान देवबाई घडली त्याची आणि हे पण कशाची कहाणी होती आणि म्हणून मी काय म्हणतो सेवकाने केलं बाबांनी म्हटलं होतं की काठावर आंघोळ करायची पण हे लोक काय केले नाव घेऊन पाण्यात गेले तर म्हणून 4 तत्व 3 शब्द सत्य मर्यादा घेऊन बाबांनी दिले त्या शब्दाची जर पालना केली तर जीवनाचं सार्थक केल्याशिवाय राहत नाही पण या 7 सेवकांनी शब्दाचं उल्लंघन केलं आणि उल्लंघन केलं तर तो चमत्कार त्यांना दिसला कशाचा आणि म्हणून शेवट शाहीर सोबत संभाजीनगरची गाणी माझ्या हाताने घालवलेली आहे स्वतः लिहिलेली गाणी आहे काय म्हणतो शेवट
झुंजेर बाबांनी माझ्या झुंजेर बाबांनी